इंदिरानगर लेपर्सी कॉलनीच्या पुनर्वसनासाठी एल्गार जागतिक लेपर्सी दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुष्ठपीडितांचा शांततापूर्ण निषेध। इंदिरानगर लेपर्सी कॉलनीतील कुष्ठपीडित रहिवाशांच्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी वारंवार पाठपुरावा करूनही महानगरपालिकेकडून कोणताही ठोस कार्यवाही होत नसल्याने जागतिक लेपर्सी दिनाचे औचित्य साधत शुक्रवार दिनांक 30 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्यायाविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले। यावेळी महाराष्ट्र कुष्ठपीडित संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र तुकाराम चव्हाण यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली। त्यांनी सांगितले की दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजी संघटनेच्या वतीने आयुक्तांची भेट घेऊन इंदिरानगर लेपर्सी कॉलनीतील कुष्ठपीडित रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबत लेखी निवेदन देण्यात आले होते। त्यानंतर दिनांक 20 फेब्रुवारी 2025 रोजी महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आले होते। त्यावेळी आयुक्तांनी 2 ते 3 महिन्यात सर्व मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे लेखी आश्वासन दिले होते। मात्र आश्वासन देऊनही आजपर्यंत कुष्ठपीडितांच्या पुनर्वसनाबाबत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही। प्रशासनाच्या कडून त्यांच्या गंभीर समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केलाय। या प्रसंगी असोसिएशन ऑफ पीपल अफेक्टेड बाय लेपर्सी इंडिया यांच्या अध्यक्षा सौ माया प्रकाश रणवरे कोल्हापूर यांनी उपजिल्हाधिकारी सांगली डॉक्टर श्रीमती स्नेहल कणिचे यांना कुष्ठपीडितांच्या विविध समस्याबाबत सविस्तर निवेदन दिले। या आंदोलनात महाराष्ट्र कुष्ठपीडित संघटनेचे सर्व पदाधिकारी, विविध लेपर्सी वसाहतीमधील कुष्ठपीडित रहिवासी, अनेक मान्यवर उपस्थित होते। अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करत शासनाने तातडीने येथील कुष्ठपीडित वसाहतीचे पुनर्वसन करावे अशी ठाम मागणी केली। निवेदनातील मागण्यांचा तातडीने विचार न झाल्यास येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिला आहे। अध्यक्ष जितेंद्र चव्हाण बोलतोय। आज आपण इथं जे आंदोलनाला बसण्याचा विषय होता, इंदिरानगर कुष्ठ वसाहत नीरज येथील जी झोपडी होती, झोपडपट्टी होती, ती रेल्वेच्या आधीच गेल्या वर्षी तोडण्यात आली। तर आम्ही आयुक्तांना पत्र व्यवहार केला होता। आयुक्तांचं आमचं बोलणं झालं की 20 तारखेला आम्ही आंदोलन केलं होतं। त्या आंदोलनात आयुक्तांनी आम्हाला लेखी उत्तर दिलं होती की येत्या 2 ते 3 महिन्यात त्यांचं पुनर्वसन आम्ही करू म्हैसाळ रोड येथील घरपूरमध्ये। पण त्यांनी आज वर्ष होत आलं तरी त्यांनी कोणत्याही प्रकारची हालचाल केली नाही। आम्ही वारंवार त्याचा पाठपुरावा केला तरी सुद्धा त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही। त्यामुळे आम्ही येत्या 30 जानेवारी जागतिक कुष्ठरोग दिनानिमित्त कलेक्टर ऑफिस इथं आंदोलन करण्याचा विचार करत होतो। पण त्याच दरम्यान आपले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं आकस्मिक निधन झालं। तर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून आम्ही हा कार्यक्रम हे आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे आणि आम्ही फक्त कलेक्टरला भेटून की आमच्या लोकांचं लवकर पुनर्वसन व्हावं ही त्यांच्या पुढे विनंती करणार आहोत। धन्यवाद। असोसिएशन ऑफ पीपल अफेक्टेड बाय लेप्रोसी प्रेसिडेंट इंडिया। आम्ही खूप दिवसापासून जे इंदिरानगर कुष्ठवसाहत आहे त्यांच्या रेल्वेच्या हद्दीत असल्यामुळे त्यांना तिथून हलवण्यात आले, त्यांची पूर्ण घरं उद्ध्वस्त करण्यात आली। त्याच्यानंतर आम्ही खूप आंदोलन केले, खूप आम्ही निवेदनं दिले, खूप पाठपुरावा केला, परंतु त्याची दखल न घेतल्यामुळे आम्ही 2025ला आंदोलन केले, महापालिकेच्या समोर आंदोलन केले। त्यावेळेला आयुक्तांनी आम्हाला लेखी दिले की 2 ते 3 महिन्यामध्ये आम्ही यांचे पुनर्वसन करतो म्हैसाळ रोडला, परंतु तेही काही काम झालेलं नाहीये। त्याच्यानंतर आम्ही खूप पाठपुरावा केला। त्याच्यानंतर आम्ही आपले खासदार आहेत विशाल पाटील सर, त्यांना भेटलो, त्यांना निवेदन दिलं, त्यांनी कलेक्टरांना निवेदन दिलं की यांचं लवकरात लवकर पुनर्वसन व्हावं, ते पण झालेलं नाहीये अजूनपर्यंत। त्याच्यामुळे आम्ही आज जागतिक लेप्रोसी दिन आहे, कुष्ठरोग दिन आहे। आम्ही कुष्ठरोगी असून आम्ही हा कुष्ठरोग दिन निषेध करत आहे, कारण आजपर्यंत शासनाचं जे ध्येय आहे की 2027 पर्यंत लेप्रोसीचं निर्मूलन करायचं। आता जे कुष्ठरुग्ण आहेत किंवा त्यांचे जो परिवार आहे त्यांचं जर पुनर्वसन होत नसेल तर हा जागतिक कुष्ठरोग दिन साजरा करणे हे गैर ठरणार आहे। तर आमची अशी शासनाला विनंती आहे आणि कलेक्टरांना विनंती आहे की ह्या लोकांचे लवकरात लवकर पुनर्वसन व्हावे आणि ह्यांना हक्काची घरं मिळावी। हे जर नाही मिळाले